कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या छोट्याशा अशा बॅगची जे आहे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघू शकता खूप सुंदर प्रकारे आपला बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही यात मोठी साईजसुद्धा बनवू शकता बाजारला नेण्यासाठी किंवा मग आपल्या टिफिन बॅगला नेण्यासाठी. मी इथे छोटी करून दाखवलेली आहे कारण की मी शिवला खेळायला बनवलेली आहे. तर याचा फुल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा, स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजेच तुम्हाला समजेल. अगदी सोप्या पद्धतीने आणि 5 मिनिटात तयार होणारी ही छोटीशी बॅग आहे. तुम्ही मोठी बनवा, छोटी बनवा, काहीही हरकत नाही. खूप सुंदर प्रकारे ही बनवून तयार होते. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपल्याला ही छोटीशी क्यूटशी बॅग बनवण्यासाठी लागणारे कापड जे आहे ते बघू शकता तुम्ही. उंची मी जे आहे 5.25 इतकी घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 5.5-6 इतकी घेतलेली आहे. तर आता मध्यभाग जे आहे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला तिथून मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे 6 ते 7 इंचच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 2 आणि टेप. चला आता आपण सुरुवात करूया. तर अशा प्रकारे अगोदर तर मी इथे बंद जे आहेत त्याला स्टिच करून घेत आहे. दोन्हीही बंदाला आपल्याला त्याच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रस जी आहे ती प्रस किंवा मग तुम्ही बॅगसुद्धा छोटीशी म्हणू शकता किंवा तुम्ही याच साईजची थोडी मोठी बनवू शकता. टिफिन बॅग वगैरेसाठी मी इथे बाळाला खेळण्यासाठी बनवलेली आहे किंवा मग तुम्ही हे सेलसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे अगोदर मी इथे 2.25 इंचच्या वर मार्किंग करून घेतली आणि त्यावरती हे बंद जे आहेत ते बसवायला घेतलेले आहेत. तर बघू शकता मी अशाच प्रकारे चारही बाजूने बंद जे आहेत ते अटॅच करून घेते 2.25 इंचावर. तर आपले बंद बसवल्याच्या नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहेत. तर तुम्ही कंटिन्यू पाहिला तर तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप आणि तुम्ही थांबवत बघितलं तर तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच कंटिन्यू पहा म्हणजेच तुम्हाला समजेल. तर आपल्याला अशा प्रकारे बंद जे आहेत ते व्यवस्थित पॅक असे बसवून घ्यायचे आहेत. तुम्ही या प्रकारे कलरफुल बॅग किंवा थोड्याशा मोठ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता. आणि आणखीन एक छान प्रकारे मी एक पर्सचा जे आहे ते पहिलं व्हिडिओ बनवलेला होता हँडबॅगचा. तर तो सुद्धा खूप छान आहे, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. खूप सुंदर प्रकारे आपण फॅब्रिकच्या जे उरलेले असतात त्यापासून ते बनवलेलं होतं आणि खूपच सुंदर त्याला रिस्पॉन्ससुद्धा मिळालेला होता आणि तो व्हिडिओ खूप जास्त आवडलेला होता सर्वांना. त्यामुळं मी परत एकदा आपल्याला बॅगचे जे आहे ते शेअर केलेला आहे तुमच्यासोबत व्हिडिओ. तर आता मी इथे बंद जे आहेत ते व्यवस्थित स्टिच करून घेते आणि मग नंतर आपण पुढची जी आहे ती प्रोसेस पाहूया. तर खूप सुंदर प्रकारे आपली बॅग जी आहे ती तयार होते. तर अशा प्रकारे आता आपण जे मध्यभागी मार्किंग केलेली होती ना, तर तिथून आपल्याला 1-1 इंचावर इकडं मार्किंग करून घ्यायची आहे बरं का, अशा प्रकारे. आणि आता आपल्याला मी दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे. बघू शकता तुम्ही मी फोल्ड कशा प्रकारे करत आहे. तुम्ही 1 इंचच्या कमीसुद्धा घेऊ शकता, त्यानेही छान लुक येतो. मी इथे जास्तीचा घेतलेला आहे कारण की मला उंची खूप जास्त नको होती त्यामुळे. तर तुम्ही इथं तुमच्या हाईटनुसार कमी जास्त करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचे नक्कीच तुम्हाला उत्तरं देईल. आणि तुम्हाला नवीन दुसरं काही पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच शेअर करेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला नक्कीच सांगा, म्हणजेच तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तर मला नक्कीच सांगा. आणि आता आपल्याला फोल्ड केल्याच्यानंतर अशा प्रकारे कडीनं अगदी 1.25 इंच अंतर ठेवून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम छान प्रकारे कमी वेळामध्ये खूप सुंदर प्रकारे ही पर्स जी आहे आपली तयार होते. बॅगच म्हणू शकतो आपण याला, पर्स तर अजिबात म्हणता येणार नाही कारण की खूप छान अशी छोटीशी बॅग आहे ही. आणि तुम्ही याच मेजरमेंटनं जास्तीचं मेजरमेंट घेऊन टिफिन बॅग एकदम छान
बनवू शकता किंवा मग बाळाचंसुद्धा बाळ जर तुमचं शाळेत जात असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा हे टिफिन बॅग बनवू शकता किंवा तुमच्या मिस्टरांसाठी बनवू शकता. खूप सुंदर प्रकारे तयार होते. मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे. एकदम छान प्रकारे आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.